ह्या ॲथलीटचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. कारण जसे सगळेच ॲथलीट धावण्यास सुरुवात करतात, तेव्हाच एक अनाउन्समेंट होते की लेन नंबर 4 मध्ये धावणाऱ्या चायनीज ॲथलीटला स्पर्धेमधून डिस्क्वालिफाय केले गेले आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट तर ही होती की चायनीज ॲथलीट्सच्या सोबतच जजने इंडियन ॲथलीटला सुद्धा डिस्क्वालिफाय केले होते व ज्योतीचे म्हणणे होते की तिने तर कोणतेच फाऊल नाही केले. ती तर फायरचा आवाज ऐकल्यानंतरच पळाली होती. परंतु जज तिचे काहीच ऐकत नाही व ते डिसाईड करतात की रेस पुन्हा केली जाईल. परंतु फायनल रिझल्ट क्लिप चेक केल्यानंतरच माहीत होईल. त्यानंतर ॲथलीट्स पुन्हा रेस करण्यासाठी रेडी होतात व ज्योती आरार्जींना विश्वास होता की त्यांनी कोणतेच फाऊल केले नाही. त्यामुळे ह्या वेळेस ते पूर्ण ताकद लावून धावतात व तिसऱ्या क्रमांकावर रेस फिनिश करतात व चायनीज ॲथलीट दुसऱ्या क्रमांकावर रेस फिनिश करते. परंतु जजचे अजून सुद्धा फायनल डिसिजन बाकी होते. जेव्हा फायनल डिसिजन आले तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटला. कारण मागच्या राऊंडमध्ये ज्योतीने नाही तर चायनीज ॲथलीटने फाऊल केले होते. त्यानंतर चायनीज ॲथलीटला डिस्क्वालिफाय करण्यात येते व ज्योती तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर येते.